पुण्यात चाललंय तरी काय हा सवाल उपस्थित आहे. कारण 22 दिवसात 123 महिला मुली बेपत्ता झाल्यात. पुणे शहर परिसरामध्ये 1 मे ते 22 मे या दरम्यान ही आकडेवारी समोर येते. 123 महिला मुली या बेपत्ता झाल्याची नोंद आहे. गुन्हे आणि गुन्हेगार ट्रॅकिंग नेटवर्किंग प्रणालीवर या सगळ्या संदर्भात नोंद होताना दिसते. सामाजिक किंवा समाज माध्यमांवरील अनोळखी व्यक्तींची वाढलेली ओळख, ओळखीचं रूपांतर, प्रेमात होणं, मैत्री होणं, लग्नाचं आमिष दाखवणं, खोटी आश्वासनं देणं, फूस लावणं या सगळ्या प्रकारातून या घटना घडलेल्या आहेत अशी प्रमुख कारणं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलेली आहेत. यामध्ये हडपसर, कोंढवा, चंदननगर आणि फुरसुंगी या परिसरातून अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या तक्रारी या वाढलेल्या आहेत. ही ठिकाणं पुन्हा एकदा बघूया. हडपसर, कोंढवा, चंदननगर आणि फुरसुंगी या परिसरातून अल्पवयीन मुली बेपत्ता होताना दिसत आहेत. पोलिसांनी विशेष पथकं तैनात करून शोध मोहीम सुरू केलेली आहे. चंद्रशेखर, आता विभागवार आकडेवारी नेमकी काय सांगतेय? पुण्यात हडपसरमधून किती मुली बेपत्ता आहेत, कोंढव्यातून किती मुली बेपत्ता आहेत, चंदननगर, फुरसुंगी किंवा पुण्यातल्या विविध भागातून साधारणतः किती मुली विभागवार बेपत्ता आहेत? आकडेवारी तुमच्याकडे आलेली असेल. जो एकूण आकडा 123 मानला जातो तो विभागवार कसा या ठिकाणी विभागला जातोय? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.